नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी करिअर पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये दिल्ली सल्तनतवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, दिल्ली सल्तनतची स्थापना कुतुबुद्दीन ऐबकने केली. प्रश्न क्रमांक 2 आहे, दिल्ली सल्तनतचा पहिला शासक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, दिल्ली सल्तनतचा पहिला शासक कुतुबुद्दीन ऐबक होता. प्रश्न क्रमांक 3 आहे, कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, कुतुब मिनारचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकने सुरू केले. प्रश्न क्रमांक 4 आहे, दिल्ली सल्तनतचा सर्वात प्रसिद्ध गुलाम शासक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, दिल्ली सल्तनतचा सर्वात प्रसिद्ध गुलाम शासक इल्तुतमिश होता. प्रश्न क्रमांक 5 आहे, दिल्ली सल्तनतच्या काळातील एकमेव महिला शासक कोण होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, दिल्ली सल्तनतच्या काळातील एकमेव महिला शासक रझिया सुलतान होती. प्रश्न क्रमांक 6 आहे, रझिया सुलतान कोणत्या वंशाची होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, रझिया सुलतान गुलाम वंशाची होती. प्रश्न क्रमांक 7 आहे, सिकंदर सानी ही उपाधी कोणी घेतली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, सिकंदर सानी ही उपाधी अलाउद्दीन खिलजीने घेतली होती. प्रश्न क्रमांक 8 आहे, अलाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण कोणासाठी केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अलाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण सैनिकांच्या पगारचा स्थिर दर ठेवण्यासाठी केले. प्रश्न क्रमांक 9 आहे, चालीसा म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, चालीसा म्हणजे 40 सरदारांचा मंडळ होय. प्रश्न क्रमांक 10 आहे, न्यायप्रिय शासक म्हणून कोण ओळखला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, न्यायप्रिय शासक म्हणून बलबनना ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 11 आहे, दिल्ली सल्तनतच्या काळात कोणता वंश सर्वप्रथम आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, दिल्ली सल्तनतच्या काळात गुलाम वंश सर्वप्रथम आला. प्रश्न क्रमांक 12 आहे, खिलजी वंशाचा संस्थापक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, खिलजी वंशाचा संस्थापक जलालुद्दीन खिलजी होता. प्रश्न क्रमांक 13 आहे, मोहम्मद बिन तुघलकने राजधानी दिल्लीवरून कोठे हलवली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, मोहम्मद बिन तुघलकने राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवली होती. प्रश्न क्रमांक 14 आहे, मोहम्मद बिन तुघलक कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, मोहम्मद बिन तुघलक बुद्धिमान परंतु अव्यवहारी राजकारणी या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता. प्रश्न क्रमांक 15 आहे, तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, तुघलक वंशाचा संस्थापक गियासुद्दीन तुघलक होता. प्रश्न क्रमांक 16 आहे, खुम्स हा कोणता कर होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय डी, खुम्स हा कर युद्धातील मालमत्तेवरील कर होता. प्रश्न क्रमांक 17 आहे, जिजिया कर कोणावर आकारला जात होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, जिजिया कर हिंदूंवर आकारला जात होता. प्रश्न क्रमांक 18 आहे, फिरोज शहा तुघलक कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, फिरोज शहा तुघलक कालवे बांधणे व सार्वजनिक कामे या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता. प्रश्न क्रमांक 19 आहे, लोदी वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी,
लोदी वंशाचा शेवटचा शासक इब्राहिम लोदी होता. प्रश्न क्रमांक 20 आहे, पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. प्रश्न क्रमांक 19 आहे, पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव कोणी केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव बाबरने केला होता. प्रश्न क्रमांक 22 आहे, गुलाम वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी. गुलाम वंशाचा शेवटचा शासक कैकुबाद होतात. प्रश्न क्रमांक 23 आहे, अलाउद्दीन खिल्जीने मंगोल आक्रमणांना कोणत्या मार्गाने थोपवले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. अलाउद्दीन खिल्जीने मंगोल आक्रमणांना मजबूत लष्कर उभारून थोपवले होते. प्रश्न क्रमांक 24 आहे, खिल्जी वंशानंतर कोणता वंश आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. खिल्जी वंशानंतर तुघलक वंश आला होता. प्रश्न क्रमांक 25 आहे, फिरोजशहा तुघलकने कोणते शहर वसवले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. फिरोजशहा तुघलकने फिरोजाबाद शहर वसवले. प्रश्न क्रमांक 26 आहे, सय्यद वंशाचा संस्थापक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. सय्यद वंशाचा संस्थापक खिज्र खान होता. प्रश्न क्रमांक 27 आहे, सय्यद वंशानंतर कोणता वंश आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. सय्यद वंशानंतर लोदी वंश आला. प्रश्न क्रमांक 28 आहे, इब्राहिम लोदीचा पराभव कोणत्या युद्धात झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. इब्राहिम लोदीचा पराभव पानिपतची पहिली लढाई युद्धात झाला होता. प्रश्न क्रमांक 29 आहे, दिल्ली सल्तनतचा कालावधी कोणता होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. दिल्ली सल्तनतचा कालावधी इसवी सन 1206 ते इसवी सन 1526 होता. प्रश्न क्रमांक 30 आहे, दिल्ली सल्तनतच्या अखेरीस कोणत्या साम्राज्याची स्थापना झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. दिल्ली सल्तनतच्या अखेरीस मुघल साम्राज्याची स्थापना झाली. मित्रांनो, तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे. प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ए. नांदेड, बी. पुणे, सी. नागपूर, डी. मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.